हाय गाईस, तर आता आम्ही चालले आहोत पनवेलला लग्नाची शॉपिंग करण्यासाठी। तुम्ही बघू शकता आमची दीदी पण आहे आमच्या सोबत, मम्मी पण आहे इकडं, पप्पा चालवतात गाडी। चला जाऊन आता डायरेक्ट पनवेलला भेटूया ना। आता आलो इथेशी डीमार्टला, आमच्या दीदीच्या पाठी आलो डीमार्टला। काय बोलतो इथे फुकटची एसीची हवा घ्यायला चालले इथं। चला जाऊ आता डीमार्ट मध्ये, आतमध्ये भेटू। हॅलो गाईज ना, आता आलो आम्ही डीमार्ट मध्ये ना। बाबा बाबा बघतो तर सगळ्या का गर्दी, आवरी गर्दी एका चालायला जागा ना। काय करणारी डीमार्टवाली जाम पैसे कमवतील म्हणायचं वाटतं। आता अख्खी गर्दीनच भरले अख्खा डीमार्ट। तुम्ही पण बघा राज गर्दी आहे, याव नका डीमार्ट मध्ये ना। इकडे दिदिसा घेता ना आता आमचे सामान, काय माहिती अख्खी ट्रॉली भरले ना बिल करतान। बघा बिलिंगला पण जाम गर्दी आहे। चला गाईज ना, आता झाला फायनली सामान भरून ना। आता जावा आम्ही पनवेलला। दीदी गेले या दुकानात आतमध्ये, गेले सामान आणायला। केक खायला तुम्ही बघू शकता। केक पाहिजे का? चिकू पाहिजे आणि केक ना काही पण बरा झाला। आणि आता आलो स्वस्तिक पेढी मध्ये ना। इथेशी बाईची दीदीची तुटले चेन तीच बनवायला आल्या ना। यांचं तर काही सांगता नाही, एक तुट्ट ना दुसरी बनवता। काय बोलणार आता यांना ना। आलेली ब्रेसलेट बनवाला, ब्रेसलेट पण तुटलेला, आता घेतला दुसरा ब्रेसलेट। काय करणार यांचं तर काही होणार ना म्हणत। आता एक बुट्टा घ्यायला ना घेतली पिशवी भरून बुट्टा, काय बोलणार नाही। मम्मीला काही आमची साडी काही भेटतच ना, काय बोलणार। मग याच कारणाने यांच्या वाटी कुठे याला काटायला यायचं। एक दुकान ना फिरवणार, 100 दुकानं फिरवतानी, 100 दुकानं फिरवतीन ना। पै दुकान लागला आता आमचा। दीदी तो बोलतो मी येत पण ना तुमच्या पाठी परत। यांच्या पाठी आल्या यांना रेटच ना परवडलं, नुसती इकडून तिकडून धावत। घर आमच्या भाजीचा दुकान आहे ना, मग मी इथे तांबडी घेतो। काय बोलणार आता 50ला 2 सांग, 50ला 2 किलो। दुकानवाला बी खुश। पाहणारी लोक इथेशी भेटलेली आहे, काय बोलणार। वडापाव खाताना आम्ही इकडे मिसळ खाऊन दिवस चाललाय। आवरी कर परिस्थिती आली तुझ्या हा, तुला बोलणार होतो आता मी काहीतरी, पण जाऊ दे। आवरी करा परिस्थिती मी बघली नव्हती। वडापाव आता आमची मिसळ आले ना, आता आम्ही खाऊ। इकडे लिंबू निपलाला घेतलं, लिंबूचा रगडा हा खा। पैसे चोरी 50 रुपये टाकलं जागेवर या मिसळ खायला। आता घरी आलो आपण, नाही तशी आपली फॅन फॉलोइंग बघता आपला ब्लॉग लावले टीव्हीला। यानी इज्जत घालवले या ब्लॉग मध्ये दीदीची आमचे। की तन्वी काय बोलते, तन्वी दात परलं इज्जत दात। तू तर हसू नको निकली, राग तो बारलं पव नुसते का आपण खातानीच दिसन। आज पहिल्यांदा झाले असं खातानी ना दिस। काय बोलणार आता हिला। जाता घेतली खायला मुंडी खाव ना, वापस जाऊ हल्दीन ना, वापस जेव डाली बघा मुंडी। आता घरी आलो आपण, नाही तशी आपली फॅन फॉलोइंग बघता आपला ब्लॉग लावले टीव्हीला। यानी इज्जत घालवले या ब्लॉग मध्ये दीदीची आमचे। की तन्वी काय बोलते, तन्वी दात परलं इज्जत दात। तू तर हसू नको निकली, राग तो बारलं पव नुसते का आपण खातानीच दिसन। आज पहिल्यांदा झाले असं खातानी ना दिस। काय बोलणार आता हिला। तशी यांची अर्धी हालत झाली ना, पीओपी तापून झाली। या नानीनी पण पीओपी तापली, हालत झाली अर्धी, तरी पीओपी तापताना काय बोलणार आहे ना। चालले आता यांचा फोटोशूट। आता वाटला पहिली फिरायला जायची बॅग आहे, पण काय बोलणारी पीओपी तापाची बॅग आहे यांची पीओपी वाल्यांची। तो बरा गाला लपवता पीओपी वाल्यानं।
बघा ते आम्ही घराला कलर मारायला घेतो असली ब्रश तर माणसाला रंगवायला घेतात त्याला प्राईज आहे बघा. ब्रश आपलं पेंटिंग करायचा ब्रश येते ते डोलं बिलं बघा नकली सोचली. आमची मम्मी गेली पनवेलला गेली ना साडीच ना भेटली. यांचा बजेट बघूनच पालाचा काय बोलणार आता यांना. दुकानं फिरली 15 दुकानं झाली तरी एक साडी नाही घेतली. आता कुठून घेशील साडी. गोव्या नाक्या हो ही चालली फिरायला म्हणत वाटतं ना याने पीओपीचा सामान. हॅलो गाईस आता आमच्या मम्मीने आणले मला जाम मोठा गिफ्ट. आता बघू काय गिफ्ट. बाबा जागवार सगळं आणलंय. मम्मी बोललं घंटन मम्मीला किडनी करायला लागेल माझी. बघा गाईस मेरा दिल क्या कहता है वो तो मुझे पता नहीं. बसले जेवायला हलद आहे म्हणून तिथं ना गेली भाजी खायला लागल नाही तशी आई घेतले ताव मारायला मटण दालमुंडी. इथं 3-4 दिवस असं आले जेवलेत ना अशी जेवायला बसते बघा. ही मुंडी इकडेशी लोलोली मुंडी अख्खी कांदा बिंदा घेतले ना मना दिला तसाच बिना कांद्याशी. काय बोलणार आता यांना. या तुम्ही पण जेवायला आमची तर मुंडी खायला या शिली उद्या. नुसता घासा नो घास मारता नाही इथं घेतल्या 3-4 पापड एक साथ. काय बोलणार आहे ना 3-4 पापड घेतल्या. 1 वर्ष झाला जेवताना तरी यांचं जेवण नाव. कॅमेरा चालू केल्या डायरेक्ट पत्राला फेकल्या. किती दिवस जेवलीस ना. घेतल्या 4 पापड. इथं वाराला आले ना पोरा घरी नाही ना एक बालदी बघा पी ना तसाच पी. करले गावांचा जावई काय पण बोलते रे. ते तोलच करा तोंड लपवून. थांब ना आईला जाऊन दे ना ब्लॉगर असं घे तू. जेवायला वाराला आले का इकडं पोरा बघायला पनीर खायचे पनीर जेवता पनीर चाव डायरेक्ट आल्या नाही काम चोर टाइमपास करतात. एवढं गाव पण पत्रावली ना गालाच जातानीच दिसत माझ्या हातान बाल तिथं गाव दिसणार ना. पनीरची मुरबीला याला करा मुक्काम पोस्ट. आधार कार्ड बदलून टाका उद्या. मुरबीचा जावय ज्यूस पिलं सागाला जावय म्हणतोय करलचा जावय. आवऱ्या बैक ठेवशील कुठं. अरे करा पूर्ण देत आधी जावय बोलून वाटले 5 गावांचा जावय 5 गावांचा जावय मग करल करा घाला ते 3 पोर कोणती जायची ते अजून ऑर्डरी सॉरी नियोजन येणार ना काही. एकदाच जेवायला घेतली इथं काकूंनी. आई पण बसले आईनी तर टोपशी वरान नेला. 3 दिवसाचा भाग होता एकदाच. नानी तर बसले जेवायला 2 दिवस जेवलीच ना. तो डायरेक्ट टोपशीन जेवतं नाही आणि वरण घेतले प्याला गल्ला सण वरण पित टोपशीन जेवतं रे टोपशीन. पहिले गंडवलेलं तो. अरे त्याने आवरा गंडवलेलं ना तो खा पहिले आवरा गंडवलेलं टोपशीन डायरेक्ट. गाईज ना आता आलो इथं चाची संजय जण चालली तशी पत्रिका भरायची तयारी. पत्रिका दाखवा लग्नाला या सगळे आमच्या इथं. नाही इकडे बसले मोबाईल मगत. ए ध्रुवीन ए बेबी गाडीवर नाही इथं बसले आमचा बाबा.
या आई इकडं गाणी बोलतं लग्नाच्या आधीच. इकडे पिसारचा पोर आहे हरवलेला तो भेटला इकडं. कंची मॅच जिकन भारत्या मुंबई का बाबू ए जुबिन काय बघत नाही तर चालू आहे आपला ब्लॉग बघता. आवड्या पत्रिका वाटायचे त्या पत्रिका वाटायला सगळे. यो बघा यो टाकला तोंडांचा गल्ला तोंड वाकला यो. आयटमचा केक कापले. आयटम कुठं राहतं. पत्रिका भरले पार्थिव शेटने आमचे. काय बोलतो पार्थिव शेट किती टाइम लागला पत्रिका भरायला. नाही इकडे लढायला लागला.